मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि DG9च्या विशेष अशा DG9 पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज पुन्हा एकदा माझ्या सोबत फ्रेममध्ये ॲडव्होकेट निलेश ओझा सर दिसत असतील. ते यासाठी आहेत की मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं होतं मागच्या आठवड्यात की जसं आपले 7 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि त्याचा एक आनंदोत्सव साजरा करायचा होता, पण त्या आनंदाला कुठेच एक गालबोट लागावं अशी घटना घडली आणि एक नोटीस आली होती असं मी सांगितलं होतं. ही नोटीस आली होती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आणि ती आपल्या म्हणजे माझ्या नावाने चॅनलच्या नावाने आलेली आहे. आता ह्या नोटिसीचं करायचं काय यावर जी काही खलबतं सुरू होती त्या व्हिडिओच्या खाली तुमच्या कमेंट्सही आल्या होत्या की त्या नोटिसीची सविस्तर माहिती द्या, जेणेकरून आमचे अनेक 7 लाख जो आपला आकार परिवार आहे त्यातले कित्येक जे लोक आहेत ते बहुधा ह्या पेशात आहेत, म्हणजे विधिज्ञ आहेत, ॲडव्होकेट्स आहेत. तर त्यांनी तयारी दाखवली होती मदत करण्याची. तर तशी काळजी करण्याचे कारण काहीच नाही आहे, कारण आपल्यासोबत ॲडव्होकेट निलेश ओझा सातत्याने आहेत आणि आम्ही एकत्रितपणे ज्या पद्धतीनं या राज्यातला या देशातला जो न्यायाचा लढा आहे, सत्याची जी बाजू आहे ती मांडण्याचं काम ते कोर्टात करतात आणि आम्ही हे जे काही प्लॅटफॉर्म आहे, हे व्यासपीठ आहे युट्यूबच्या माध्यमातून, तिथून हे करत असतो. आणि त्यात बोलता बोलता कधीतरी काही सत्य बोलून जातो. ते सत्य काही लोकांना बोचतं, टोचतं आणि मग त्यातून कदाचित छोटीशी जखम होते, खरचटतं, त्यातून रक्त येतं. हे आलेलं रक्त अशा नोटिसीमधून दिसतं आपल्याला. मी हे पुस्तक विकत घेतलं होतं, अनिल देशमुख द डायरी ऑफ होम मिनिस्टर. वाचायला सुरुवात करण्याआधी त्यातलं एक प्रकरण होतं, टरबुजा नावाचा उंदीर. आता टरबुजा कुणाला म्हणतात हे महाराष्ट्रात कुणाला माहित नाही असं नाही, आणि म्हणून मी उत्सुकतेनं ते प्रकरण वाचलं आणि त्यातल्या टरबुजाचा जो उल्लेख आहे सर, तो मी माझ्या त्या जो एपिसोड आहे, तथाकथित एपिसोड ज्याच्यावर नोटीस आली, त्यात मी तो उल्लेख केलेला आहे. हा, तर त्यात झालं असं की मागच्या 2.5 वर्षात म्हणजे ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये अनिल देशमुख साहेब गृहमंत्री होते. आता साहेब म्हणावं लागेल, नोटीस पाठवली. भीती वाटते, मी सामान्य माणूस आहे, कारण काय हे कोट्याधीश आहे आणि कुठून कुठून पैसे. आता परत ह्या वाक्याचा पण काहीतरी वेगळा अर्थ काढला जाईल, दुसरी नोटीस यायची, त्यामुळं वाक्य अर्धवट तोडावं लागते. आम्ही युट्यूब मधून मिळणाऱ्या ज्या अल्प स्वल्प या इन्कम मधून आमचं सगळं कामकाज चालतं. आता ह्यांचे इन्कम सोर्स कुठले काय त्याच्यावर कधीतरी सविस्तर बोलेन मी, पण भीती वाटते ना अशा नोटिसींची. या नोटिसींची आर्थिकदृष्ट्या भीती वाटते, त्याचबरोबर भावनिकदृष्ट्या घरचे थोडेसे व्यथित होतात, डिस्टर्ब होतात. या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला या नोटिसीला उत्तर देण्याची वेळ येते त्यावेळेला त्यातले एक मुद्दे आमच्या प्रेक्षकांनी विचारलं होतं की नेमके काय मुद्दे आहेत ज्याच्यावर तुम्हाला नोटीस आलेली आहे. सर त्यातला पहिला म्हणजे आपण अनौपचारिक गप्पाच मारूया आज, म्हणजे अशी काही मुलाखत वगैरे आपण नाहीये, याला आपण एक गप्पांचा कार्यक्रम म्हणू. नोटिसीवरती उत्तर तर सरांनी तयार करून घेतलेलं आहे, त्यांचे एक सहकारी आहेत सर, त्यांच्याबद्दल पण थोडंसं तुम्ही सांगा. येस, आपले ॲडव्होकेट ईश्वरलाल अग्रवाल जी आहेत आणि जरा डिस्प्लेवर त्यांच्या डिग्रीज जरा दाखवून द्याल. हो, ते काय संपतच नाही, म्हणजे मारुतीचं शेपूट म्हणतात मराठीत, की इथे सुरू झालं आणि ते संपतंय कुठे हे शोधावं लागतं, इतक्या त्यांच्या डिग्रीज आहेत. आणि तुम्ही खरं सांगतो, मागच्या वेळेस जर बोललो होतो मी थोडासा लिबरल टाईप मध्ये येतो. मी जे मला लोक म्हणतात तुम्ही जरा थोडे अटल बिहारी वाजपेयी सारख्या लाईन मध्ये येतात, ते अग्रवाल सर म्हणजे अमित शहा सारख्या लाईन, म्हणजे त्याच्या पुढचे स्टेप मोदीच्या पुढचे स्टेप अमित शहा. तर तसे ते दयामाया दाखवतच नाही प्रत्येक गोष्टीवर त्यांचं, आणि आहे त्यांचं कमांड्स आणि ते. तर आता प्रभाकरजी जे वकील ते आहेत, तर त्यांनी अशी चांगलं डिटेल मुद्देसूद अशी म्हणजे रिप्लाय तयार केला आहे. आणि अनिल देशमुखांनी जी नोटीस दिली होती, तर अनिल देशमुखांचं नोटीसमध्येच म्हणणं की आमची काय अशी बदनामी झाली नाहीये, होऊ शकते. यातले मुद्देच आहेत, तुम्हाला एक मुद्द्यानुसार देतो, पण मी समरी सांगतो, म्हणजे जोक सांगतो या नोटीसचा. होऊ शकते. आणि मागितलं तर काय मागितलं त्यांनी, म्हणजे नोटीसचा खर्च 20,000 रुपये तेवढा तुम्ही द्यायचा आहे प्रभाकरजी.
आमचे जे अग्रवाल साहेबांनी जे रिप्लाय तयार केलाय त्याच्यामध्ये त्यांनी सगळं डिटेल दिलंय की तुम्ही कसे खोटारडे आहात पुराव्यासहित. आणि अग्रवाल साहेबांनी सांगितलं की माझ्या नोटीसचा खर्च 25 लाख रुपये, यांची फी अग्रवाल साहेबांची नोटीसची फी 25 लाख रुपये, तर ती द्यायची आहे आणि इंटरिम कॉम्पेन्सेशन 100 कोटी द्यायचं आहे. तर हे ऍक्च्युली नाही, तुम्ही जे चांगले पुण्य कामं केली असतील ना त्याची थोडीशी सद्बुद्धी त्यांना दिली असेल देवानं की त्यांनी तुम्हाला अशी नोटीस पाठवली. आता ते लोकांना उत्सुकता झाली असेल की असं आहे का बाबा नोटीस मध्ये, तर आता मुद्द्यावर येतं. त्याला मुद्दा एक त्यांनी सुरुवातच केली आहे. त्यांचे पहिले 4 पॉइंट तर असेच आहेत की गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या काळात जे काय असं अचाटनी भन्नाट काम केलंय, म्हणजे ह्या इमानदारीनं, इमानदारी तर आहेच जनतेच्या हितासाठी, पण त्याच्या वरही म्हणजे काही जर उपमा द्यायचे असतील तर अचाट आणि भन्नाट असं बोलावं लागतं. कारण या एकूण ज्या सरकारचे जे मुखिया होते, मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, WHO पण सल्ला घ्यायचा त्यांच्याकडे, ते WHO त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा आणि त्यांना नंबर 1 मुख्यमंत्री अशी एक कुणी दिली माहित नाही, पण कुणीतरी दिली, मॅनेज करून घेतली की काय घेतली जी काय ती कुठली संस्था होती ते शोधतायत काही लोक. म्हणजे आता नवीन मुख्यमंत्री आलेत, त्यांनाही नंबर 1 बनायचंय, तेही मागे कुणाला तरी विचारत होते की ती कुठली संस्था आहे की जी अशी नंबर 1 मुख्यमंत्री म्हणून ग्रँट देते. तर हे असे सगळे अचाटच लोक होते ना, म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून तुमचे गृहमंत्री, आणि त्यांनी जे कोविडमध्ये काय काम केले ना, म्हणजे उद्धवजींनी तर मोठा भाऊ कुटुंब प्रमुख म्हणून अख्खा महाराष्ट्र सांभाळला, आणि यांनी अनिल देशमुख साहेबांनी तर सगळ्या गाईडलाईन्स आणि ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी अगदी कसोशीनं दिलंय त्या नोटीसमध्ये. घराच्या बाहेर निघू दिलं नाही कोणाला, लॉकडाऊन लावलं, सगळ्यांच्या मागे बांबूच लावले होते, लॉकडाऊन लावलं, सगळं लोकांना असं 20,000 FIR दाखल केले जनतेवर, आणि मग ते मास्कचं फाईन एकट्या मुंबईमधून 200 कोटी रुपये वसूल केले लोकांकडून. म्हणजे त्यांच्या हिशोबाने असे चांगले कामं त्यांनी केले. ते काय झालं की मी आता एक शब्द वापरला, बांबू लावले. बांबू म्हणजे कसं आहे की एकनाथ शिंदेंनी मागे एक त्यांच्या भाषणात उल्लेख केला होता की बांबूची शेती म्हणजे काही ठिकाणी होते महाराष्ट्रात, तिथे बांबू लावणं जे असतं ते वेगळं, आणि यांनी कोविड काळात जे बांबू लावले होते बॅरिकेड्स म्हणून, जे रस्तेच बंद केले होते, कुणाला जाता येत नव्हतं, अँब्युलन्स जात नव्हत्या, तुमच्या अग्निशमन दलाच्या गाड्या जायच्या असतील तर त्या बंद झाल्या होत्या, पाण्याचे टँकर जात नव्हते. त्यावर मी जेव्हा प्रिंट मीडियात काम करत होतो तेव्हा मी एक स्टोरी केली होती या विषयावरती कोविडच्या काळात. त्यावर मग आमच्या पालघरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन ते बॅरिकेड्स काढायला लावले होते. इतपत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पण हे बांबू शेवटी कुठेतरी आडवे येतात, आणि त्यांनी या पहिल्या 4 पॉइंट्समध्ये तेच लिहिलेलं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार केलाय कोविडमध्ये त्याची फक्त स्तुतीच केली आहे. आणि मग आमचे गृहमंत्री कसे एकदम कार्यक्षम असे मंत्री होते, त्यांनी शक्ती बिल टेबल केलं त्यावेळेला, म्हणजे झालं काय प्रकरण वेगळंच होतं, आणि ह्यांनी तो शक्ती बिलचा कायदा टेबल केला, ती एक अचिव्हमेंट आहे त्यांची. तर आपण त्यांची एफिशियन्सी वगैरे सगळ्या गोष्टींना प्रणाम करू. पण त्यांनी पुढे जे म्हटले की जो मूळ मुद्दा आहे की मी जे बोलून गेलो होतो की यात अनिल देशमुखांनी गृह खात्यात 2.5 वर्षात जो धिंगाणा घालून ठेवला होता, आता हा शब्द त्यांना कुठेतरी झोंबलेला आहे. बरोबर आहे, त्यांचं बरोबर आहे ना. त्यांनी एवढं मोठं काम केलं, तुम्ही म्हणता धिंगाणा घालून ठेवलाय, तर ते त्यांना वाटतं की त्यांची बदनामी झाली. पण ही बदनामी कशी झाली नाही हे आपल्या नोटिसीच्या उत्तरात आहे, तर ते थोडक्यात तुम्ही सांगितलं तर बरोबर. ठीक आहे. त्यांचं ओव्हरऑल काय म्हणणं आहे शॉर्टमध्ये, तुम्ही फार असं सोबर लँग्वेज मध्ये घेतलं, आम्ही आमच्या लॉच्या लँग्वेज मध्ये सांगतो तुम्हाला की जे काही 2.5 वर्ष किंवा जितके दिवस होते, कारण 2.5 वर्ष पूर्ण नव्हते, हे मधात जेलमध्ये गेले होते ना, राजीनामा द्यायला लागला होता, जेलमध्ये गेले होते. तर जितके दिवस होते त्या काळात यांनी एकदम इमानदारीनं ड्यू डिलिजन्स इफिशियंटली काम केलं. यांच्यासारखा गृहमंत्री आजपर्यंत झालाच नव्हता असं यांना वाटते. आणि हे असं असताना प्रभाकरजींनी काय म्हटलं की तुम्ही त्या काळातले जे काही धिंगाणे घातले होते, जे काही चुकीची कामं झाली होती, त्याला कव्हरअप करायला, जी बदनामी होती ते कव्हरअप करायला हे पुस्तक लिहिलं, हे तुम्ही चुकीचं लिहिलं, तुम्ही खोटारडे आहात असं त्यांनी नोटीसमध्ये सांगितलं.
आणि सांगितलं की तो तुमचा व्हिडिओ डिलीट करून टाका. आता याचे उत्तर आता नोटीस जी डिस्पॅच केली आहे आपल्या अग्रवाल साहेबांनी, त्यातले मुद्दे सांगतो वन बाय वन. आता तुम्ही बघा की किती खोटारडे आहेत हे आपले अनिल देशमुख. आणि आता अनिल देशमुखच कसे प्रभाकरजींना नुकसान भरपाई देण्यास पात्र ठरतात. नंबर 1, त्यांनी सांगितलं की मी लॉकडाऊनचे चांगले नियम लावून मेंटेन लॉ अँड ऑर्डर पब्लिकला फॉलो करण्याकरिता ते रूल आणि ते सगळं मी त्यांच्या हेल्थसाठी मी कार्यरत होतो. पॉइंट नंबर 1. तर याचा खोटारडेपणा. आणि प्रत्येक गोष्ट मी कोर्टाचे आदेश, प्रूफ, सीबीआय चार्जशीट याच्या आधारावर सांगतो. नंबर 1, जे काही मॅन्डेट यांनी आणले होते ते असतील, सुरेश पलांडे असतील, जे कोणी असतील, त्याला मुंबई उच्च न्यायालयाने इलिगल अँड अनकॉन्स्टिट्युशनल, कोणताही सायंटिफिक आधार नसलेले, बेकायदेशीर आणि या राज्याच्या जनतेचे फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार, व्यापार करायचं, फिरायला जायचं, या सगळ्यांचं उल्लंघन करणारे घोषित केले. मी स्वतः आर्ग्युमेंट केलं होतं त्या केसमध्ये. ते बॉम्बे हायकोर्टचे आदेश आणि सुप्रीम कोर्टाचा पण आदेश आल्यानंतर ते सगळ्या याच्यात मेन्शन आहे. तो आदेश कशाच्या आधारावर आला होता की जे काही यांनी लॉकडाऊनचे जे निर्बंध आणले होते की तुम्ही सिरम कंपनी किंवा जे काही कंपन्या आहेत त्यांचीच एक विशेष काही वॅक्सिन घ्यायची का जे काही औषध घ्यायचं आणि घराच्या बाहेर निघायचं नाही. आणि आम्ही जे प्रायव्हेट कंपन्याला ठेके दिले आहेत त्या लोकांना प्रत्येकाने 200-200 रुपये द्यायचे हप्ता, ते काय खंडणी मास्कची वगैरे, हे यांचे मॅन्डेट होते. पुरावे काय सांगा, रिसर्च, आता मी बोलतो म्हणून त्याला काही हे नाही, रिसर्च कोणाचे, सायंटिफिक रिसर्च, त्याच्यावर तुम्ही युनिव्हर्सल हेल्थ ऑर्गनायझेशन, अवेकन इंडिया मुवमेंट याच्या वेबसाईटवर जाऊन बघून घ्या. जिथे जिथे हे जे यांनी जे मॅन्डेट आणले होते ना की तुम्हाला हेच वॅक्सिन घ्यावी लागेल आणि हेच मास्क हे करावे लागेल, असे जिथे जिथे मॅन्डेट आणले पूर्ण जगात, तिथे तिथे जास्त डेथ झाल्या, जास्त लोक मेले. आणि जिथे जिथे हेचा कमी वापर झाला तिथे तिथे लोक जास्त वाचले आणि कोरोनाची वेव आली नाही नंतर. हे बघा तुम्ही, जिथं आपल्या देशातले मॅन्डेट हटले होते ना तेव्हा नंतर कोणत्या वेव आल्याच नाही. आणि आता आणखीन एक पॉइंट सगळ्यात इम्पॉर्टंट देशाच्या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती झाले, ह्या जे फार्मा माफियाचे जो हेड आहे बिल गेट्स, याचे जे विरोधक आहेत एलन मस्क, रॉबर्ट केनेडी आणि आमचे मित्र आहेत डॉक्टर आसिम मल्होत्रा, ते अमेरिकेच्या मेक अमेरिका हेल्दी अगेन याच्या प्रोग्रामचे चेअरमन केले त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी. या लोकांनी हे जेव्हापासून हे पॉवरमध्ये आलेत तेव्हापासून जगात तुम्हाला असे कोरोनाचे वेव हे काही दिसत नाही आहे. तर तुम्ही त्याच्या वाटतं सगळं राजकारण समजून घ्या. आणि आता त्यांनी सांगितलं आहे अमेरिकन गव्हर्नमेंटने की ह्या ज्या कोणी अशी याची औषधं विकतील त्यांनी त्यांच्या याच्यावर लिहायचं की आमच्या या औषधामुळे हार्ट अटॅक होतात, म्हणजे जे यंग लोकांचे हार्ट अटॅक होतात असं अमेरिकेनं काल डिक्लेअर केलं, एफडीएनं वॉर्निंग दिली सगळ्यांना. तर हे असे जे लोकांचे जीव घेणे प्रकार होते. आणि म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो, डॉक्टर स्नेहल लुनावचा जो मृत्यू झाला होता यांच्याच लॉकडाऊन मॅन्डेटमुळे ते जबरदस्तीने जे औषध घ्यायला लागलं होतं ते वॅक्सिन वगैरे जे काही आहे, त्याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टच्या डिव्हिजन बेंचने बिलगेट आदर पुनावला सगळ्या लोकांना 1,000 कोटीची, शासनाला पण नुकसान भरपाईची जी आमची पिटिशन आहे त्याच्यामध्ये नोटीस काढलेली आहे. तर हे असे इलिगल मॅन्डेट ते स्वतः त्याच्यात लिहून देतात की मी इम्प्लिमेंट करण्यात आघाडीवर होतो आणि व्यस्त होतो आणि तुम्ही मला म्हणता की मी चुकीचं काम करत होतो. म्हणजे आता यांच्यासाठी मला वाटतं यांचा प्रॉब्लेम काय झाला या लोकांचा,
यांना हे कळत नाही आहे की म्हणजे ते भारतात आहेत की पाकिस्तानात आहे, म्हणजे त्यांना भारताचे कायदे ते विसरून जातात. ते तिकडचं जास्त स्टडी चालू वाटते त्यांचं, म्हणजे याचा निष्कर्ष असाच निघतो. तर हे ग्रॉस कंटेम्प्ट आहे. ऑलरेडी जेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे की तुमचे मॅन्डेट हे चुकीचे होते, अशा वेळेस ते मॅन्डेट चांगले होते, लोकांच्या हिताचे होते आणि मी ते लागू करण्यात आघाडीवर होतो, हे सांगणं म्हणजे हे कंटेम्प्ट पण आहे. आणि हे या नोटीसची म्हणजे बेकायदेशीरपणा त्यांचा आणि त्यांची मानसिक लेवल हे याच्यावरून सिद्ध होते. एक. दुसरा, त्यांचं म्हणणं आहे की अनिल देशमुखांनी 2.5 वर्षात काहीही धिंगाणा घातला नाही. ते प्रदीप शर्मा, सचिन वाझे, जे काय असतील, परमवीर सिंग वगैरे जे काय होते, असे काहीही प्रकार चुकीचे माझ्या कार्यकाळात घडले नाही. म्हणजे त्यांचं ओव्हरऑल म्हणणं असं आहे, असे काही गैरप्रकार घडले नाही माझ्या कार्यकाळात. आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फार असा इमानदार आहे, म्हणजे राजा हरिश्चंद्र नंतर माझंच नाव आहे पुढं, असं म्हणजे त्यांना सुचवायचं आहे त्याच्यातून. आता त्यांचे तुम्ही हे याच्यातले ना 1 by 1 आरोप आता मोजत चला. आता त्यांना उत्तर द्यायचं. आता ते स्वतःच आले. ते एक काल मी ना ओसामा बिन लादेनची डॉक्युमेंटरी बघत होतो, अमेरिकन सरकारची. मला त्यातलं एक वाक्य खूप असं इन्स्पायरिंग वाटलं. जेव्हा ओसामा बिन लादेनचं नाव निश्चित झालं तेव्हा त्यांचे राष्ट्रपती जॉर्ज बुशने त्यांच्या संसदेत भाषण दिलं. त्यातले 2 शब्द म्हणजे एक स्टेटमेंट आहे त्यांचं. त्याने सांगितलं की या तो उन आतंकवादियों को, उन आरोपियों को हम न्याय के पास लेकर आएंगे, जस्टिस के पास लेकर आएंगे, या न्याय को उनके पास ले जाकर न्याय करेंगे, लेकिन हर हाल में इंसाफ होके रहेगा. तर तसं हे झालं की हे यांना काय पूर्ण न्याय झाला नव्हता, म्हणून ते काय विनाशकाले विपरीत बुद्धि, मतलब जब नाश मनुष्य पे छाता है तो पहले विवेक मर जाता है, और जाको प्रभु दारुण दुःख देना, पहिले उसकी मती हरलीना. तर यांचं हे झालं की यांची जे काही चुका केल्या होत्या यांनी ते पूर्ण त्यांचं भोगायचं बाकी होतं. म्हणून देवाने त्यांना अशी अक्कल दिली की त्यांनी प्रभाकर सूर्यवंशीला नोटीस पाठवली. हे झालं. आणि तुमचे जे पुण्य होते म्हणजे तुमचे आता कोणाशी भिडले असते तर त्या देवानं बरोबर असं त्याला म्हणत योग की तुमच्याशीच भेटले, शोधून पाठवलं. सचिन वाझे सगळ्यात यांचा प्रिय मित्र. सचिन वाझे हा ख्वाजा युनुस शेख याच्या मर्डर मध्ये आणि मर्डर केल्यानंतर त्याला कव्हरअप करून नवीन स्टोरी, त्याचा तो एक्सपर्ट होता, त्या दिशा चालण्यामध्ये पण तेच केलं त्याने. तर त्याच्यामध्ये प्रूव्हन आरोपी हे असे रेअर केस आहे ज्याच्यामध्ये हायकोर्टाच्या आदेशावर पोलीस अधिकारी सस्पेंड झाला. हायकोर्टाने ज्युडिशियल इन्क्वायरी बोलावली ज्युडिशियल अधिकाऱ्याची. त्या इन्क्वायरीची रिपोर्ट आली. रिपोर्ट मध्ये हायकोर्टानं आपल्या आदेशात डिटेल लिहिलं. ते सगळं याच्यामध्ये नोटीसमध्ये रिप्रोड्यूस आहे की या व्यक्तीला आतापर्यंत सस्पेंड का नाही केलं, ताबडतोब त्याला सस्पेंड करण्यात यावं. तो सस्पेंड झाला. सस्पेंड झाल्यानंतर 16 वर्ष सस्पेंड होता त्या आदेशामुळे. डिपार्टमेंट मधून गेला. मग तो उद्धव ठाकरेच्या शाखेचा सदस्य बनला शिवसेनेचा. त्याच्यानंतर जेव्हा फडणवीस साहेब हे सीएम झाले, युतीचं सरकार होतं उद्धव ठाकरे सोबत, तर उद्धव ठाकरेंनी त्यांना विनंती केली की तुम्ही सचिन वाझेला घ्या. म्हणजे त्यांना त्यांचे चुकीचे धंदे करायला हे करायला तो एक व्यक्ती हवा होता. बरोबर. वसुली भाई, कारण रवींद्र आंग्रे यांचा पण इंटरव्ह्यू आहे, पोलीस अधिकारी, त्यांनी सांगितलं तो एक्स्टॉर्शन ऑफिसर होता, म्हणजे त्याला जो आणेल त्याचा अर्थ त्याला एक्स्टॉर्शनच करायचा आहे. बरोबर. तर ते फडणवीस साहेबांनी क्लिअर सांगितलं याला घेऊ शकत नाही, मी फाईल बघितली आहे, तो हायकोर्टाच्या आदेशाने सस्पेंड आहे, हायकोर्टाच्या परवानगी शिवाय त्याला घेता येणार नाही. मग
जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि हे जे आपले आरोपी आहेत अनिल देशमुख, हे जेव्हा गृहमंत्री झाले, तेव्हा दिशा साल्यांच्या मर्डरच्या 2 दिवस आधी एकदम तातडीनं सचिन वाझेला जॉबवर घेण्यात आलं, हायकोर्टाची कोणतीही परवानगी न घेता, हायकोर्टाच्या आदेशाची घोर अवमानना करून. आणि अपॉइंटमेंट झाल्याबरोबर त्याला क्राईम इंटेलिजन्स युनिटचा बॉस करण्यात आला. सगळे मॅटर त्याला देण्यात आले, मोठे मोठे हाय प्रोफाईल. आणि त्यालाच अनिल देशमुख यांनी सांगितलं की मला 100 कोटी रुपये हप्ता आणून देत जा. आणखी हे लोकांना जे मूर्ख बनवतात. आणि आणखीन एक सांगतो मी, मीडियाच्या बाबतीत ना काउंटरला बीजेपीचे लोक हे कमी पडतात. ते असं काही येऊन खोटं सांगतात ना, त्याला हे लोक काउंटरच नाही करत. म्हणजे मागच्या वेळेस काय झालं, जेव्हा लोकसभेचं इलेक्शन सुरू होतं, राहुल गांधीनं सुरू केलं की हे संविधान बदलणार, त्याला यांना उत्तरच दिलं नाही. फेक नरेटिव्ह. हा, तर ते फेक नरेटिव्हला काउंटर करायला हे काय लाईटली घेतात. आता जेव्हा अनिल देशमुख सगळं सांगत फिरतोय, अरे म्हणे तुम्ही त्यांची व्हिडिओ काढा, म्हणे काही सापडलंच नाही, म्हणे 100 कोटी बोलले, म्हणे काहीच नाही, असं नाही तसं नाही. आणि हायकोर्टाने मला निर्दोष सोडलं. माझ्या ते पुस्तकात लिहिलंय की हायकोर्टाने सांगितलं की याच्या अगेन्स्टमध्ये गुन्हा प्रूव्ह सिद्ध करणं शक्यच नाही, अशक्य आहे, हे सगळ्यांनी सांगितलं. याला डिस्प्रूव्ह करणारे फक्त 2च गोष्टी सफिशियंट आहे. नंबर 1, हायकोर्टाने जो आदेश दिला होता तो आदेश सुप्रीम कोर्टाने 12 डिसेंबर 2022 SLP 12827 ऑफ 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने 3 जज बेंचने आपल्या आदेशात लिहिलं की अनिल देशमुखला जी जामीन दिली आहे त्या आदेशात जे काही ऑब्झर्वेशन आले आहे ते फक्त त्याला जामीन देण्यापुरते आहेत. त्याचा वापर कुठेही त्याला डिफेन्स म्हणून करता येणार नाही, त्या ट्रायल मध्ये किंवा दुसऱ्या प्रोसिडिंग मध्ये. ही बाब लपवून म्हणा किंवा बाजूला ठेवून किंवा या आदेशाची अवमानना करून अनिल देशमुख सर्रास सांगत फिरतायत की मला निर्दोष केलाय, मी निरपराध सिद्ध झालोय, जे काय झालंय. तर ते हा एक कंटेम्प्ट पण आहे आणि हे लोकांना मूर्ख बनवायचे काम आहेत. दुसरी गोष्ट, सीबीआयनं त्यांच्या अगेन्स्टमध्ये चार्जशीट दाखल केली आहे. त्या चार्जशीटमध्ये त्यांनी सांगितलंय 4,72,00,000 4,50,00,000 वाझेने त्यांना जे एक्स्टॉर्शन करून दिले होते ऑर्केस्ट्रा अँड बार ओनर कडून, ते त्याचं मनी लॉन्ड्रिंगचं हे सिद्ध झालं आहे असं 3/6/2022 टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्या सीबीआयच्या चार्जशीटचे कंटेंट छापून आले आहे. आणि त्याच्यात सचिन वाझेची इलिगल रिस्टेटमेंट वगैरे सगळं आलेलं आहे. The ED managed to trace a suspicious transaction of 4.5 crores money is alleged Deshmukh routed to his trust through Hawala operators. हे पार्ट ऑफ द चार्जशीट आहे. हे असताना मग आता हे काय सिद्ध करतं, प्रभाकर सूर्यवंशी यांनी जे सांगितलं दॅट इज सपोर्टेड बाय सीबीआय चार्जशीट, दॅट इज सपोर्टेड बाय सुप्रीम कोर्ट ऑर्डर. यांचं म्हणणं हे सीबीआयच्या रेकॉर्डच्या सुसंगत आहे. आणि अनिल देशमुखांचं जे म्हणणं आहे ते रेकॉर्डच्या पण अगेन्स्ट आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या पण अगेन्स्ट आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी जो यांना मानसिक त्रास दिला आहे, जो यांचं हॅरॅसमेंट केलंय, जी यांची बदनामी केली आहे, त्याच्याकरिता अनिल देशमुख हे श्री प्रभाकर सूर्यवंशी यांना हे जेवढी मागतील तेवढी नुकसान भरपाई द्यायला बाध्य आहेत. याच्यावर ना एक सुप्रीम कोर्टाचे 2-4 जजमेंट शॉर्ट मध्ये सांगतो.
तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की टाइम्स नाऊच्या ऑगस्टमध्ये एक जज सावंत होते, त्यांनी 100 कोटीचा दावा टाकला होता. कुठे? आपल्या पुणे कोर्टात 100 कोटीचा. तर त्याच्यात हा विषय आला की 100 कोटी कशी काय मानाने, जसं आता तुमच्यातर्फे आपण 500 कोटीचा टाकू समजा अनिल देशमुखच्या अगेन्स्ट. तर त्याच्यात कायदा काय म्हणतो, माझी इमेज जी आहे, माझी इज्जत जी आहे, प्रेस्टिज आहे, रेप्युटेशन आहे, त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही त्या सगळ्या समुद्रातले सगळे मोती, हिरे, जवाहरात, जगाची सगळी प्रॉपर्टी ते देऊन पण तुम्ही भरून काढू शकत नाही. त्याचं व्हॅल्युएशन मीच काढणार माझं काय. आणि जे काही त्याच्यात वर्ड आहे सुप्रीम कोर्टाचे, जे काही कॉम्पेन्सेशन तुम्ही द्याल ते फक्त टोकन राहील. आणि किरण बेदीच्या मॅटरमध्ये गीताचे श्लोक वगैरे कोट करून सांगितलं आहे की आता ते अनिल देशमुख जर नसेल, त्यांचे ते हे पुरावे आहेत त्यांच्या आगे, पण प्रभाकर सूर्यवंशी सारखा जर माणूस असेल तर त्याच्या जर इमेजला डाग पडला तर अशा माणसाला बदनामी जी असते दॅट इज वर्स्ट दॅन द डेथ. हे मृत्यूपेक्षा पण घातक आहे की म्हणजे हे आहे ना, आमच्यासाठी इज्जत सगळं आहे. आणि हे सांगितलं की इमेज जी असते ते जनरेशन टू जनरेशन काम करते. उद्या तुम्ही तुमची नेक्स्ट जनरेशन आहे, तुमच्या नावावर त्यांना पण फायदा होईल, पण तुमची बदनामी झाली त्यांना पण नुकसान होईल ना. तर म्हणून त्याचं कॅल्क्युलेशनच होऊ शकत नाही. तर या आधारावर आपलं तुमचं जे काही जे ठरलंय त्या नोटीसमध्ये 100-500 कोटी जे आहे, तर ते त्यांना ह्या कायद्यानुसार हे पण सांगितलं की ते प्रूव्ह करायची आवश्यकता नसते ती. तर हे या आधारावर धिस इज अ फेट केस. आता त्यांचे आणखीन जे काही हे झाले होते, त्यांनी सांगितलं की माझ्या काळात काही घोटाळे असे झालेच नाही, की त्याला कव्हरअप करण्याचा प्रश्न येत नाही. त्यांनी कव्हरअप कसं केलं पुस्तकात हे तर आलंच आहे. आता दिशा साल्यांची केस, दिशा साल्यांची केस तुमच्याच कार्यकाळात घडली. तर त्यावेळेस बिहारवरून IPS अधिकारी विनय तिवारी आले. विनय तिवारी जेव्हा एंटर करतात, त्यांना हवा होता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा साल्यांच्या केसची फाईल. तर याच अनिल देशमुखच्या नेतृत्वाखाली यांनी काय केलं, अर्णब गोस्वामी यांच्या मॅटरमध्ये कोर्टात यांच्याच तर्फे सांगण्यात आला की जे काही महाराष्ट्रातल्या पोलीसचं जे काय असेल त्याचं सुपरिंटेंडन्सचे सगळे अधिकार आमचे आहे आणि म्हणजे जबाबदारी पण यांची, त्याचा केसला पण आहे, नोटीसमध्ये टाकलं आहे सगळं ते. तर विनय तिवारीला ते यांनी काय केलं, क्वारंटाईन केलं. 14 दिवस म्हणे आम्ही 2 वीकला डिटेन करू. सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला तेव्हा यांना सोडलं. पण काय सांगितलं माहिती का, तुम्ही महाराष्ट्रात थांबू नका, म्हणजे तपास करू नका, तुम्ही परत जा बिहारला. ते सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. त्याच टाइमला या दिशा साल्यांचे मित्र सतवंत सिंग, तो आदित्य ठाकरेला वाचवण्यासाठी जो मदत करत होता, त्यानं स्वतःच इंटरव्ह्यू मध्ये व्हिडिओमध्ये सांगितलंय, तोच पुरावा अनिल देशमुखच्या आगे, त्याचाच इंटरव्ह्यू, की मी आलो ताबडतोब कुठून, युपीवरून उतरलो आणि उतरल्या सरळ मालवणी पोलीस स्टेशनला गेलो आणि मालवणी पोलीस स्टेशन पोलीस अधिकाऱ्यांसोबत पूर्ण फिरून सगळं मी काम केलं म्हणजे आदित्य वाचवण्यासाठी जे काही शक्य असेल ते मी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अनिल देशमुखच्या कार्यकाळात हा जो आदित्यला मदत करेल त्याला कोणते नियम नाही, आणि आदित्यला जो एक्सपोज करेल त्याच्या विरोधात जे काही IPS अधिकारी जरी असला तरी त्याला ते डिटेन करतील, त्याला ते नियम लावतील. दुसरा एक मोठा प्रश्न, आणि सगळ्या जनतेने एक काम करायला पाहिजे आणखीन. आता हे भाजपवाल्यांना किती जमतं मला माहित नाही, आता ते सरकारचे जे कोणती लोक असतील, हा एक सिंपल प्रश्न आहे. यांनी जनतेला वेठीस धरून त्यांच्यावर अत्याचार करून मास्क न लावल्यामुळे जे 200 कोटी तर मुंबईवर महाराष्ट्रातून किती वसूल केले, तर जे पैसे वसूल केले आता ते बेकायदेशीर घोषित झालं, ते तुमचे मॅन्डेट, तर नियमाने तुम्हाला ते पैसे परत करावे लागतात.
तर ते पैसे परत का केले नाहीत? वसूल करायचे. काही आदित्य ठाकरेचे, उद्धव ठाकरेचे, अनिल देशमुखचे जे काही सगळे सोयरे असतील किंवा जे कोणी असतील ते कॉन्ट्रॅक्टर, ते शोधा, त्यांच्या एक्स्टॉर्शनचे केसेस टाका आणि या सगळ्या प्रत्येकाला 200 घेतले तर ते 200 प्लस त्याचा तेव्हा जो काही त्याचे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर प्रत्येकी 2-2 लाख रुपये, 5-5 लाख रुपये तर मिनिमम बनतात प्रत्येकाचे. ते जर तुम्ही पब्लिक लॉ रेमेडीचे केसला बघितले ना तर सगळ्या लोकांनी पावत्या घ्यायच्या, अर्ज द्यायचा की सरकारनं आम्हाला आमच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन म्हणून 2 लाख 5 लाख रुपये ते आणि आमचे 200 रुपये याचे फाईनचे परत करावे आणि यांच्यावर अखंड वसुलीचा गुन्हा दाखल करावा. एवढं सिंपल करण्याला होत नाही. तर हा आणि त्याच्यातल्या प्रत्येक गुन्ह्यातले मेन आरोपी कोण राहतील? अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे. बरोबर आहे. तर हे एक झाला. त्याच्यानंतर अनड्यू हेस्ट एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे नोएडाचं 2011चं. कारण सचिन वाझेला ताबडतोब म्हणजे केव्हा दिशाचा मर्डर होणार होता आणि ते कव्हर अप करायचं होतं आणि त्याच्यात तर आपले एक्सपर्ट होते ना सचिन वाझे साहेब, त्यांची त्याच्यात गोल्ड मेडल होतं. मनसुख हिरेनला काय केलं? मर्डर केला आणि खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला. तर त्याला असं इमर्जन्सीमध्ये जे अपॉइंटमेंट दिलं तर त्याला म्हणतात अनड्यू हेस्ट. तर त्याच्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं जिथं असं अनड्यू हेस्ट आलं एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचं, पब्लिक सर्वंटचं, मिनिस्टरचं, कोणाचं, याचा अर्थ त्याच्या मागे खूप मोठी कॉन्स्पिरसी आहे, मॅलाफाईड इंटेन्शन आहे. याच्यात FIR व्हायलाच पाहिजे आणि याच्यात कारवाई CBI मार्फतच व्हायला पाहिजे असा केसला आहे. आता सरकारी पदाचा दुरुपयोग, हे बघा एक सगळ्या जनतेने लक्षात ठेवायचं, ते अनिल देशमुख गृहमंत्री होते किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणजे काय होते? पब्लिक सर्वंट. सर्वंट म्हणजे कोण? जनतेचे सेवक होते ते. हा म्हणजे सर्वंट, नोकर, सेवक हेच आहे ना. तर हे जनतेचे सेवक आहे. यांना काय दिलंय? मालक आहे जनता. तुम्ही हे मॅनेजमेंट सांभाळा, इतक्या दिवसासाठी तुम्हाला निवडून दिलाय. आता हे काम करताना ते काही मालक नाही झाले देशाचे, राज्याचे. हे काम करताना कोणत्याही मंत्र्याने, कोणी गृहमंत्री असो, मुख्यमंत्री असो, प्राईम मिनिस्टर असो, कोणीही जर चूक केली असेल तर त्याला दुसरे तर सेक्शन वेगळे लागतात. पण सगळ्यात खतरनाक जे सेक्शन आहे इंग्रजाच्या काळापासून जे आत्ताही चालू आहे, IPCचं सेक्शन 409, त्याचं भारतीय न्याय संहितामध्ये पण आलाय. ते काय की जनतेच्या पैशाचा, हे पैसा आमचा आहे, टॅक्सपेअरचे मनी आहे, जनतेची यंत्रणा, पब्लिक रिसोर्सेस याचा दुरुपयोग. त्या गृहमंत्री पदाचा दुरुपयोग कशासाठी केला? अनऑथोराइज्ड इलिगल वर्क. सचिन वाझेला रिएस्टेट करायचं. कशाला? त्यांना आमचे सगळे 2 नंबरचे धंदे, एक्स्टॉर्शन, मर्डर, कव्हरअप जे काही करायचे याच्यासाठी जर उद्धव ठाकरे, अनिल देशमुख यांनी केला असेल तर बाकी शिक्षा वेगळी. पण मिसअप्रोप्रिएशन ऑफ पब्लिक प्रॉपर्टी अँड पब्लिक फंड त्याच्यामध्ये शिक्षा आहे आजीवन कारावास, उम्र कैद. तर म्हणजे जन्मठेप. हा एक गुन्हा आहे. आणि दुसरं इम्पॉर्टंट आणखीन आहे, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की हे लोक जेव्हा कॉन्स्पिरसी करतात, म्हणजे अनिल देशमुख म्हणतात की पुरावे तर हे तर झालेच, पण एक्स्ट्राचे पुरावे सुप्रीम कोर्टाने सांगितलं हे कॉन्स्पिरसी करतात तर काय ओपन अशा पब्लिकवर असे स्क्रीनवर दाखवून थोडी करतात. बंद कमऱ्यात चुपचाप दाराआड चर्चा होईल की आज दिशाचा मर्डर करायचा आहे, तुम्ही मला लाईव्ह दाखवाल आणि मग ठीक आहे मी पण आनंद घेणार, कशी मरते तर ती. तर हे गोष्टीमध्ये लोकांना सांगतील का ते? तर ह्या सगळ्या गोष्टी बंद कमऱ्यात होतात. त्याच्यासाठी डायरेक्ट पुरावे उपलब्ध नसतात. पण असे डायरेक्ट पुरावे उपलब्ध नसले तरीही सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स, परिस्थितीजन्य पुरावे, त्याच्या आधारावर यांना शिक्षा देऊन टाकावी असा कायदा आहे. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल जे काही हे डुप्लिकेट मीडिया जे सांगत होतं का अरे हा पुरावा नाही, तो पुरावा नाही, त्यांना सगळ्यात मोठं उत्तर आहे ती आपली अश्विनी बिंद्रेचं मर्डर होता ना, तो कुरुलकर. त्यात जो पोलीस ऑफिसर होता
2 वर्षानंतर FIR झाला. डायरेक्ट पुरावे काही उपलब्ध नव्हते. फक्त काय उपलब्ध होतं, त्याचे मोबाईल टॉवर लोकेशन आणि ते तिथं होते. परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे हे घडलं, याच्यानंतर हे घडलं, याच्यानंतर हे थोडं थोडं दिसत आहे, बाकी मागचं काही दिसत नाहीये. या आधारावर त्या पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेप झाली. त्याला मदत करणाऱ्या दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचं झालं आणि ज्यांनी त्याला कव्हरअप करायला राष्ट्रपती पदक बिदक त्याची शिफारस केली त्या सगळ्यांवर चौकशीचे कारवाईचे आदेश दिले न्यायालयाने. दिशा झाले यांची केस तर त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. इथं आय विटनेस पण आहे, आणखीन खूप गोष्टी आहेत आणि त्याचे मोबाईल टावर लोकेशन वगैरे सगळे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे अनिल देशमुखांनी काय काय धिंगाणे घालून ठेवले याची फक्त ही झलक आहे. याच्या पुढे एपिसोडवर एपिसोड आपण करू. मुद्दाम तो जो त्यांचा जो उल्लेख त्यांनी केला की ज्या वाक्याला पकडून त्यांनी नोटीस पाठवली होती त्यात काही नावं लिहिली आहेत, परमवीर सिंग, सचिन वाजे, विनोद माने आणि इतर जे त्यांचे जे काही सहकारी होते. त्यांनी जे काही केलं त्या 2.5 वर्षाच्या काळात, याला तत्वतः किंवा आपण ज्याला म्हणतो की नैतिक दृष्ट्या कोण जबाबदार असेल तर ते गृहमंत्री यांचे डायरेक्ट बॉस म्हणून अनिल देशमुख होते. आणि मग ह्यांनी घातलेला धिंगाणा असो किंवा इतर कोणी घातलेला असो त्याला जबाबदार अनिल देशमुखच ठरतात. त्यामुळे मी शब्द वापरला होता की तुम्ही नैतिकतेच्या आधारावर वापरला, लॉनुसार ते आरोपी आहेत, नैतिकतेच्या आधारावर ते जबाबदार आहेत. आता ह्या दृष्टीने जर ह्या नोटिसीचा जर सारासार विचार केला तर तुम्ही पाठवलेलं उत्तर आणि त्यावर आता त्यांचं येणारं उत्तर याची प्रतीक्षा करू. बिलकुल. आणि तुर्तास इथेच थांबू. हा एपिसोड खास आमच्या प्रेक्षकांसाठी होता ज्यांना आलेल्या नोटिसीची चिंता वाटत होती. सातत्याने ते मला मेसेजेस करतायत, मेल्स पाठवतायत, व्हिडिओच्या खालच्या कमेंट्समध्ये ते लिहितायत की त्या नोटीसमध्ये काय होतं ते आम्हाला कळू द्या आणि त्याच्यावर पुढे काय कारवाई करायची आहे, तुम्हाला काय मदत हवी आहे का. तर मदत करायला ओझा सरांसारखे त्यांचे सहकारी आहेत, ते अशी सगळी मोठी एक विधिज्ञांची टीम आपल्यासोबत आहे. त्यामुळे घाबरायचं नाही हा एकच मूलमंत्र आहे, तो घेऊन आपण निघालेलो आहोत. या नोटिसीचं उत्तर डिस्पॅच झालेलं आहे. आता वाट बघतोय त्यांच्याकडून आमच्या नोटिसीच्या उत्तरादाखल काय उत्तर येते. हा म्हणजे नुकसान भरपाई किती दिवसात देणार बाबा. नुकसान भरपाईपेक्षा मला त्या सत्याची चाड आहे आणि त्या सत्यासाठी हे कितपत त्या कसोटीवर खरे उतरतायत ते बघायचंय. तुर्तास मला वाटतं आपण या नोटवर इथेच थांबूया आणि पुढे अनेक असे विषय आहेत की ज्याबद्दल आपण सतत बोलत असतोच. तर पुढच्या एका एपिसोडमध्ये पुन्हा आपण धिंगाणा घालू. धन्यवाद. नमस्कार.